तुम्ही सुद्धा अजून असेच जुने आणि अगदी जुन्या पद्धतीचे ब्लाऊज डिझाईन शिवत आहात का? जर शिवत असाल आणि तुमच्या चांगल्या साड्या खराब करत असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनवीन आणि लेटेस्ट ब्लाऊजचे डिझाईन बघणार आहोत, जे की तुमच्या साडीवरती शिवू शकता. आता बघा, तुम्हाला दोन्ही साईडला 2 फोटो दिसत आहेत, तर त्याच्यात तुम्ही स्वतः कंपेअर करू शकता. अगदी सिंपल डिझाईन आणि तीच डिझाईन खूप किचकट आणि जुन्या पद्धतीची. तर दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी तुम्हाला 2-2 फोटोज सोबत दाखवत आहे. तर बघा, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं ट्रेंडच्या टचमध्ये असणं गरजेचं असतं, जेणेकरून तुम्हाला कळतं की तुम्हाला तुमच्या साडीवरती कसे ब्लाऊज शिवायचे आहेत. ही जी फुगाबाई आहे ना, ती ब्लाऊजवरती खूप छान दिसते. त्याचबरोबर तुम्ही खूप सिंपल आणि सोबर दिसणाऱ्या गोष्टीसुद्धा करू शकता. फक्त तेच जुने पॅटर्न आपल्याला बनवायचे नाही आहेत. हे जे पॅटर्न आहेत ना, ते खूप जास्त आउटडेटेड झालेले आहेत आणि अगदी ट्रेंडच्या बाहेर गेलेले आहेत. जर तुम्ही असे ब्लाऊज शिवले तर लिटरली तुम्ही काकूबाईसारखे दिसतात. त्याच्याऐवजी तुम्ही असे ब्लाऊजचे पॅटर्न शिवू शकता आणि ब्लाऊजच्या पॅटर्नबरोबरच त्याची फिटिंगसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट असते. बघा, स्लीव्जमध्ये पफ स्लीव्ह हा सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. जर तुमची साडी ही खूप छान भारी सिल्कची साडी असेल ना, तर त्याची बाही ही नेहमी कोपरापर्यंत शिवायची आहे. त्याची फिटिंगसुद्धा तुम्हाला तेवढीच छान असायला हवी. त्याचबरोबर सिल्कच्या साड्यांसोबत जर रनिंग ब्लाऊज येत असतील, तर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवू शकता. अदरवाईज तुम्ही जर तुम्हाला ऑलरेडी कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज असेल, तर तो सुद्धा तुम्ही सिंपल वेने सुद्धा खूप छान पद्धतीने शिवू शकता. सिल्कची साडी असो व डिझायनर साडी असो, त्याच्यामध्ये पफ स्लीव्ज हे खूप छान दिसतात आणि सध्या ट्रेंडमध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे असा एखादा तरी ब्लाऊज तुमच्याकडे हवाच. त्याचबरोबर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज करू शकता. पुढच्या साईडने तुम्ही नेहमीच गोल गोल गळे करत असाल, तर तुम्ही बोट नेक, व्ही नेक किंवा असे बरेच पद्धतीचे ब्लाऊज ट्राय करू शकता. बोट नेकसुद्धा खूप सुंदर ब्लाऊज दिसतो. बोट नेक ब्लाऊज शिवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे ब्लाऊजची फिटिंग. फिटिंग जर व्यवस्थित असेल, तर तुमचा ब्लाऊज कसाही असू द्या, कुठल्याही पद्धतीचा असू द्या, तो खूप सुंदर दिसतो. पाठीमागच्या साईडला तुम्ही व्ही नेक वगैरे ट्राय करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज शिवत असाल, तर त्याच्यातसुद्धा फिटिंग असणं व्यवस्थित खूप गरजेचं असतं. लेटेस्ट ब्लाऊजचे जे डिझाईन आहेत, ते तुम्हाला याच्यासाठी छान दिसतात, की कारण की ते ट्रेंडमध्ये असतात त्या गोष्टी. सिंपल साडीला तुमच्या अगदी वेगळा लूक आणण्याचं काम आहे ना, ते ब्लाऊजमुळे होत असतं. त्याच्यामुळे ब्लाऊज तुम्ही कसा शिवता आणि किती छान शिवता याच्यावरती पूर्ण तुमच्या साडीचा लूक आणि तुमचा ओव्हरऑल लूक डिसाईड होत असतो. साडी हा कसं असतं, बायकांच्या थोडासा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्याच्यामुळे त्याच्यात तुम्हाला तेवढं सुंदर दिसायचं असतं. प्रत्येक महिला ही साडी घातल्यावर खूप सुंदर दिसत असते. पण त्याच्यावरती तुम्हाला ब्लाऊजसुद्धा तसाच घालावा लागतो. मग अशा टाईमला तुम्हाला अशा छोटे-छोटे व्हिडिओज किंवा फोटोज खूप छान अशी आयडिया देऊन जातात, की तुम्हाला कसा ब्लाऊज शिवायचा आहे. जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम साडी घ्याल, तेव्हा अशी एखादी आयडिया किंवा एखादा पॅटर्न तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवू शकता आणि तसे ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घेऊ शकता, जे की तुमच्या ओव्हरऑल लूकला खूप छान दिसतील. त्याचबरोबर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये त्याला लेस वगैरे लावणं असेल किंवा एखादा साडीचा कलर असेल, त्याचा पॅच बसवणं असेल, अदरवाईज एम्ब्रॉयडरी असेल, असे खूप सुंदर सुंदर पॅटर्न तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये ट्राय करू शकता. त्याचबरोबर बघा, हे पाठीमागच्या साईडने जे पंचकोन, व्ही आकार जे आहेत ना, त्याच्यातसुद्धा अजून व्हेरिएशन आणू शकता. स्लीव्समध्ये पफ स्लीव्ज शिवू शकता. त्याचबरोबर लेस लावून घेऊ शकता पाठीमागे. साडीचा एखादा कलर घेऊन त्याचे पॅटर्न बनवू शकता. त्याचबरोबर साईडने तुम्ही छान छान असे एम्ब्रॉयडरी वगैरे करून घेऊ शकता. हे जे बोचं डिझाईन आहे ना पाठीमागच्या साईडच्या गळ्याला, ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. सो व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर लाईक नक्की करा.